मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे सर्व साईजमध्ये 10 इंचाची बाही मुंडा मोजून परफेक्ट कटिंग कशी करायची असते एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. बऱ्याच वेळा बाही जोडायलाच पुरत नाही, परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग कसं करावं लागतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. आणि वरून येणार माप ओपन बाजूचं बाहीच्या उंचीनुसार कसं मार्किंग करावं लागतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला इथे पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग लागणार आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पिसावरती जरी कटिंग केलेलं असेल ती सुद्धा पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे नेहमीप्रमाणे तुम्ही अर्धा इंच कमी करून घ्या. लक्षात ठेवायचं, नेहमीप्रमाणे आपल्याला इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं. का कमी करून घ्यायचं? समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडत असतो, ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. अशा पद्धतीने आपले इथे शोल्डर जोडलं जातं. नंतर आपण बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो, नंतर बाही जोडून घेतो. त्यासाठी नेहमी अर्धा इंच कमी करायला विसरू नका. कोणतीही साईज असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या. इथे आपल्याला अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या. माझं भरते 10 इंच भरते, 10 इंच भरलेलं आहे माझं. तुमचं किती सुद्धा भरते ते बघा. कोणाचं 8 भरेल साईजानुसार, कोणाचं 8.5, कोणाचं 9 इंच भरेल, कोणाचं 9.5 भरेल, कोणाचं 9.5 सुद्धा भरू शकतो, कोणाचं 10 इंच भरू शकतो, कोणाचं 10.5 सुद्धा भरू शकतो. फक्त तुम्हाला इथे पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग असू द्यात किंवा ब्लाऊज पिसावरती केलेलं कटिंग असू द्यात, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि अर्धगोल असा तुम्ही मोजून घ्या. तेव्हा तुम्हाला बाही परफेक्ट जोडायला पुरेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता माझं एवढं भरलेलं आहे, तुमचं किती भरलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, हा मी इथे पेपर घेतला, बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला करते, लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता, तुमचं किती भरलेलं आहे तेवढंच तुम्हाला माप टाकायचं आहे, तेव्हा परफेक्ट बाही तुम्हाला जोडायला पुरणार आहे. आता माझं इथे एवढं भरलं होतं. सर्वात आधी घडीचं मार्किंग करते. कशा पद्धतीने करावं लागतं, ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा. बंद बाजूने ह्या बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. तुमचं किती भरलेलं आहे तेच मार्किंग करून घ्या. माझं एवढं भरलं होतं ना, म्हणून मी तेवढंच मार्किंग करून घेणार आहे, कारण की मला सुद्धा बाही परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे म्हणूनसाठी. आता इथे मी तेवढं मार्किंग करून घेते. आलं लक्षात? सोपं सांगितलं एकदम. ही आपली ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. इथून ह्या बाजूला परफेक्ट घडीचं मार्किंग आपल्याला करावं लागतं, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे झाली आपली परफेक्ट घडी. इथे आपल्याला बाहीची उंची 10 इंच तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या अस्तरच्या बाह्यानुसार, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि साधा जर ब्लाऊज असेल तर 10 इंच तयार ठेवायची आहे तुम्हाला, मग काय करायचं, 1.5 इंच वाढवून घ्या. आलं लक्षात? म्हणजे जोडण्यामध्ये तुमचा अर्धा इंच लागेल आणि पुढच्या बाजूला आपली पट्टी अशी घडी करून आपण अशा पद्धतीने घडी करावी लागते आणि हात शिलाई सुद्धा करावी लागते. त्यासाठी तिथे आपल्याला 1 इंच लागत असतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता, बाहीची उंची 10 इंच तयार, सर्वात आधी 10 इंच तयार आणि 1 इंच वाढून घ्या. शिलाई मार्जिंग लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे परफेक्ट आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे. एक मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने लाईन आपली इथे ओढून झालेलं आहे. आता वरून येणारं बाहीच्या उंचीनुसार माप आपल्याला तर 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. बाहीची उंची जास्त असल्यामुळे वरून येणारं, ही ओपन बाजू आहे, लक्षात ठेवायचं. ओपन बाजू असल्यामुळे वरून येणारं माप इथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 3 इंचावरती, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पहा, हे ओपन बाजू इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून आतमध्ये सर्व साईजमध्ये 2 इंच, सर्व साईजमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला पुढे मागे होतो, त्यासाठी हे आपल्याला मार्किंग करावं लागतं. 2 इंच घेतलेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला ही बंद बाजू आहे, बंद बाजूने आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1 इंच इथे मी बंद बाजूने इथे आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घेतला. आता जेवढा सुद्धा तुमचा दंडगेर असू द्यात, किती सुद्धा असू द्यात दंडगेर, तेवढा तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 6 असू द्यात, 6.5 असू द्यात, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे दंडगेर आहे 6.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं. तुमचा किती आहे तो बघा. 5 असतो कोणाचा, साईज अनुसार वेगवेगळा असणार आहे. कोणाचा 5 असेल, 5.5 असेल, 6 असेल, 6.5 असेल, 5.25 इंच असतो, 6.25 इंच असतो, त्यांनी तो इथे मार्किंग करून घ्यायचा. जेवढा असेल तेवढा आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. 2 इंच घेतलेलं आहे. जरी आपल्याला फिट्ट झालं बाहीमध्ये किंवा दंडामध्ये तरी उसवायला सोपं पडतं, त्यासाठी दंडगेर अधिक 2 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता इथून इथे मार्किंग करून घ्या. ते जास्तीच आहे ना, ते कट करून टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. हे पहा, परफेक्ट आपलं इथे मार्किंग करून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. दंडगेर अधिक 2 इंच फक्त घ्यायला विसरू नका. आता इथे आपल्याला बाहीचा परफेक्ट आकार द्यायचा. इथून सुरुवात करायची इथपर्यंत.
आपण हे मार्किंग केलं का तिथपर्यंत आकार द्यावा लागतो. इथून थोडासा असं मार्किंग करा, नक्की जमेल तुम्हाला. हे पहा, थोडं थोडं मार्किंग करून हा थोडासा उंच आकार असतो आणि उंच आकार हा आपला पाठीच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या मुंड्याला. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करत घ्या. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे परफेक्ट मार्किंग इथे करून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकतो थोडासा खोलगट आकार असतो. खोलगट आकार आपला समोरच्या मुंड्याला म्हणजे समोरच्या बाजूला जोडता येतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता, हे पहा इथून घ्यायचं, थोडंसं जुळून आलं पाहिजे. हे पहा मग इथून अशा पद्धतीने थोडासा फुगीर म्हणजे थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. मग नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता ह्याच्यावरती तुम्ही काय करत जा, हे पहा जे आपण आत्ताच मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर आहे का असं बघून घ्यायचं. जर तुम्हाला डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे अशा पद्धतीने आकार तुम्ही ते देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला आकार सुद्धा इथे बरोबर आलेला आहे का. आता इथे बघू शकता, हे पहा ही बाजू हे पासा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही असा परफेक्ट आकार देऊन घ्यायला फक्त विसरू नका. आकार बरोबर आलेला आहे का ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं, आणि हा सुद्धा आकार बरोबर आपला आलेला आहे का असं बघून वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत इथपर्यंत घ्यायचं आहे. तर ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं मार्किंग करून ठेवत जा. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकतं. आता इथे सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून, हे आपली ओपन बाजू लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा पकडून कट करा. हे पहा इथून इथपर्यंत, नंतर ही बाजू दोन्ही सुद्धा पकडून सर्वात आधी कट करावं लागतं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा उंच आकार, हे पहा इथपर्यंत हे मी कट करून घेतलं. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे कापडावरती ठेवून सुद्धा मार्किंग करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेते. ही आपली पाठीची बाजू असणार आहे आणि खोलगट म्हणजे समोरची बाजू असते. आत्ताच आपण हे मार्किंग करून घेतलं ना, म्हणूनसाठी समजून सांगते. आता इथे थोडंसं आपण 2 इंच मार्किंग करून घेतलं होतं, तिथून पुढे घ्या थोडंसं. हे पहा इथं जुळवून आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर असं कमी कमी करत ह्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 1 इंच घेतलं ना आपण तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार, ते लक्षात ठेवायचा नेहमी. हे पहा बघू शकता, तुम्हाला ना ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता थोडंसं मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने आपला इथे आकार आलेला आहे. आता इथे मी ठेवून सुद्धा दाखवते. हे पहा ही आपली पाठीची बाजू असणार आहे. आता इथे बघू शकता ही आपली समोरची बाजू आहे. आताच आपण मार्किंग केलं ना, हे पहा ही बाजूला ठेवते, ही समोरची बाजू बाजूला ठेवते. आता ही आपली पाठीची बाजू आहे. आता इथे आपण मध्याचं मार्किंग सुद्धा करून घेतलं. आता इथे बघू शकता समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं ना, त्यासाठी इथं आपण आत्ताच मार्किंग सुद्धा केलेलं आहे. तिथून असा मुंडा मोजून घेतला ना आपण, आलं लक्षात. हे पहा मार्किंग करून घेते मी परत एकदा. आता हे मध्याचं मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्या, कारण की दोन्ही जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडताना ही पद्धत नेहमी लक्षात ठेवत जा, त्यासाठी सोपं सांगत असते. बघू शकता आता ह्याच्यावरती हा मध्य ठेवून घ्या. हे पहा आता बघू शकता ज्या पद्धतीने आपण इथे बाही जोडतो, तुम्हाला फक्त इथे ती पद्धत वापरायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही सुद्धा जोडायला पुरेल. बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये, ते लक्षात ठेवत जा. मी परत एकदा तुम्हाला इथे ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला आणखीन ते सोपं पडेल. हे पहा मध्यावरती ठेवलं, बरोबर मध्य आलेला आहे आपला. आणि हे पहा ज्या पद्धतीने बाही जोडतो ती पद्धत इथे मी फक्त पेपरवरती वापरली. बघू शकता परफेक्ट बाही जोडायला पुरलेली आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं परफेक्ट. दंडगेर मार्किंग व्यवस्थित करून घ्या. तुमचं घडीचं मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. उंची परफेक्ट लक्षात ठेवत जा. आपल्याला वाढवून किती घ्यायचं आहे, उंची अधिक 1 इंच अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण घेतो. साधा असेल तर उंची अधिक 1.5 इंच घेतो. लक्षात ठेवायचं नेहमी पद्धत. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.